नमस्कार, मी प्रियांका. आजच्या नवीन रेसिपीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत. तर आज आपण बटाट्याची सुकी भाजी कशी बनवायची ते बघतोय. ही भाजी सणाला पुरणपोळी आणि आमटीसोबत नक्की बनवली जाते. सर्वात आधी आपण बटाटे उकळून घेतले, त्याचे साल काढून घेतलं आहे आणि इकडे तेल पण गरम झालं आहे. तर आपण आता यात मोहरी टाकायची, हिंग टाकायचं, जिरे टाकायचे आणि मस्त तडका द्यायचा आहे. कढीपत्ता टाकायचा आहे, बारीक केलेले मिरचीचे तुकडे टाकायचे आहेत, बारीक चिरलेला कांदा टाकायचा आहे आणि त्याला गोल्डन ब्राऊन होईपर्यंत परतायचं आहे. तर तुम्ही हा जो माझा व्हिडिओ बघताय तिथे तुम्हाला खाली एक सबस्क्राईबचं आयकन दिसेल आणि त्याचबरोबर एक बेल आयकनचं आयकन दिसेल. तर तिथे तुम्हाला क्लिक करायचं आहे, ज्यामुळे मी नवीन नवीन रेसिपीज टाकल्या तर तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल. चला, तर कांदा मस्त गोल्डन ब्राऊन झाला आहे. आता टाकायचं आहे जिंजर गार्लिक पेस्ट 1 स्पून. मस्त परतायचं आहे आणि जिंजर गार्लिक पेस्टचा पूर्ण कच्चेपणा गेला पाहिजे असं मस्त शिजवायचं. मग हळद टाकायची आहे छान कलर यायला, आणि तिखट टाकायची गरज नाही आहे कारण आपण मिरच्या आधीच टाकल्या आहे. आणि बटाटे मिक्स करून टाकायचे आहेत आणि छान त्याला परतायचं आहे. ॲक्च्युली ना, आमची एक नेबर आहे, तिला मी ही भाजी एकदा टेस्ट करायला दिली होती. तर तिला तेव्हापासून इतकी आवडते की ती म्हणते मला की म्हणजे तुम्ही केव्हाही बनवाल तर मला नक्की द्या. मग मी तिला 1 प्लेट नक्की देत असते. आता तिला व्हिडिओ बघेल ती तर खुश होऊन जाईल एकदम, कारण ही भाजी न मस्त तिखट आणि चटपटी अशी होते, म्हणून तिला खूप आवडते. तर आपण आता सगळं मिक्स केलं आहे. आता मस्त 5 मिनिट त्याला वाफवून घ्यायचं आहे. 5 मिनटात भाजी शिजून जाईल, कारण आपण कुकरमध्ये ऑलरेडी चांगले शिजवले होते बटाटे, म्हणून. बघा, तुम्ही बघू शकता सगळे बटाटे मस्त हे झालेत. आणि आता मीठ टाकायचं चवीपुरतं. या भाजीमध्ये ना काहीच मसाले नाही आहे, म्हणजे धनिया पावडर नाही, गरम मसाला नाही, तरी पण इतकी छान लागते भाजी. तुम्ही एकदा नक्की करून बघा आणि तुम्हाला आवडली तर नक्की मला कमेंट करून सांगा. आणि मला कमेंट आल्या होत्या की तुम्ही हिंदीमध्ये व्हिडिओ बनवा, म्हणून तुम्ही पण मला सांगा की नक्की मी हिंदीमध्ये व्हिडिओ बनवायचे की मराठीमध्येच ठीक आहे. कमेंट करून मला नक्की सांगा. आणि चॅनलला सबस्क्राईब केल्याशिवाय तुम्हाला कुठेच जायचं नाही आहे. तर ही खूप साधी सोपी रेसिपी आहे आणि आपल्याला यात आता टाकायचं आहे मॅजिक मसाला. याने भाजीची चव आणखी वाढेल, म्हणजे डबल होऊन जाईल. तर एन्जॉय करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर तुम्ही ही रेसिपी नक्की घरी ट्राय करून बघा आणि तुम्हाला आवडली तर मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ओके, बाय.